हा बाबू हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो बऱ्याच दिवसांनी आपण हा ब्लॉग करतोय आणि खरं तर हा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण हा ब्लॉग माझ्या मॉम डॅडच्या 25th ॲनिव्हर्सरीचा आहे. तुम्ही थंबनेलवर पाहिलंच असेल. सो आज आहे फ्रायडे आणि उद्या आहे सॅटर्डे. सो उद्या बेसिकली सगळी फंक्शन आहे, सगळं काही होणार आहे. बट आत्तापासून त्याची तयारी सुरू झालेली आहे. सो आता आपण बघूया काय सुरू आहे बाहेर ते. सो इथे जोरदार तयारी सुरू आहे, मेहंदी वेंदी आणि ही नवरीच्या आधी ही मेहंदी लावून बसली आहे का तर ती. आणि इकडे आमच्या मम्मीची मेहंदी सुरू आहे आणि आमच्या घरची प्रोफेशनल आर्टिस्ट मेहंदी काढते. बघू दे जरा का, बघू दे. एकीकडे हे सुंदर दृश्य आहे, ही ती मंडळी जी एन्जॉय करत असतात आणि दुसरीकडे ही मंडळी आहे जी कष्ट करतायत. उद्याची तयारी उद्याची सिक्रेट प्लॅनिंग सुरू आहे इकडे. सो एकीकडे मेहंदीचा कार्यक्रम सुरू आहे, एकीकडे उद्याच्या जेवणाची तयारी सुरू आहे सकाळच्या. आणि मी फक्त बसली आणि बघते, मी सुपरविजन करते बेसिकली कोण काय करताय ते. आणि काही पण त्याच्यामध्ये माझ्यासोबत आहे, आम्ही दोघं फक्त सुपरविजन करतो. आणि मी मेहंदी काढत नाही कारण मला मेहंदीच्या स्मेलची ॲलर्जी आहे. त्यामुळे आपण फक्त बसून बघणार आहे कोण काय करते आणि कोण काय नाही करत आहे. तिने आता ध्रुवीची मेहंदी बघितली आणि काय डायलॉग बोले काकी? डायलॉग काय बोले काकी? काय 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 माझी काय उंदरा हिची मेहंदी बघून काकी म्हणाली की उंदराच्या 5वीला सुद्धा ती मेहंदी काढते, इतकी मेहंदी काढते. हो, आणि इकडे आमचे दुसरे सन्मान मूर्ती आलेले आहेत. बॉडी दाखवा. हो, सेकंड सन्मान मूर्ती जर. अरे ही प्रोफेशनलच आहे बाळा. जर कोणाला मेहंदी काढायची असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट प्रचिती दुर्गवले. उद्याची टफीची तयारी आतापासून सुरू झालेली आहे. चला, आणि इकडे आमची तिसरी पिढी लग्नासाठी तयार होते. तिसरी पिढी लग्नासाठी तयार झाली. आणि इथे आता आम्हाला खूप झोप येते. सो आता थोड्याच वेळात आम्ही आमचं मेहंदीचं पॅकअप करू. फायनली गुड मॉर्निंग झालेली आहे आणि मी फ्रेश झाली आहे. वाटत नसली तरी मी आंघोळ केली आहे. डोळ्यावरती माझ्या झोप दिसत असेल कारण ती पूर्ण झालेली नाही आहे. आणि आता सकाळी आपल्याकडे पूजा आहे. सो 10 वाजेपर्यंत पंडित येणार आहे, त्याच्या आधी सगळे घरातली कामं करायचे. आता त्याच्या तयारीला आहे. आणि संध्याकाळी आपला मेन इव्हेंट आहे पाणी ते असणार आहे. आम्ही आलो आहोत टफीला वॉकला घेऊन. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू डू. पूजाची तयारी सुरू झालेली आहे. इथे मम्मी रेडी आहे आणि इथे कोणी बिवणे आलेले आहे. बाहेर जोरदार तयारी सुरू आहे. मला तयार व्हायचं आहे तर आता मी तयार व्हायला जाते. टफीची मावशी टफीला तयार करते आहे. सुंदर 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 सुंदर. आणि केला झोपा येते. फायनली मी पूजेसाठी थोडी बेसिकची मुलींच्या अवतारात आलेली आहे. आता मला फक्त दुपट्टा रॅप करायचा आहे जो खूप स्पेशल आहे. सो फायनली मी आता रेडी झालेली आहे आणि दिस इज माय स्पेशल दुपट्टा फ्रॉम अहमदाबाद. माझं खूप फेवरेट दुपट्टा आहे. मला खूप दिवसापासून याला स्टाईल करायचं होतं, जे की मी आज फायनली केलं. हो, आता फोटोशूट वगैरे करून आम्ही घरी जातोय आणि ते संध्याकाळच्या सेटअपची तयारी मस्त जोरदार सुरू आहे. आणि घरी पण ऑलमोस्ट पूजा संपत आली असेल. सो आपण जाऊया, बघूया. अरे मला कम्फर्टेबल वाटतात ना क्रॉक्स खूप, म्हणून. सो दिस इज व्हॉट आय एम वेअरिंग डाऊन. आता आपण घरी जाऊया. सगळ्यात लेट आलेली माणसं चिडियाचा घोषणा घेऊन. हा बाबू टफीला तुझ्या टफी चड्डी का नाही घातलीस तू? चड्डी कुठे आहे तुझी?
काय विचार का काय ए तुझी दे ना, तुझी चड्डी दे ना डबीला. सो फायनली पूजा झाली आहे आणि आता घरी सगळ्यांनी जेवायला घेतलंय. पंगत बसली आहे बारक्या पोरांच्या जेवणासाठी आणि मी बाहेर बसली आहे कारण मी जेवत असताना टफी माझ्या अवतीभोवती असतो आणि आज टफीचा शेड्यूल खूप हल्ला आहे, त्यामुळे त्याला थोडी झोपेची सुद्धा गरज आहे. सो मी त्याला घेऊन बाहेर बसली आहे जेणेकरून तो एक पॉवर नॅप घेऊ शकेल. आणि दिस इज टफी टेकिंग पॉवर नॅप. आम्ही संध्याकाळसाठी तयार होतो जरा रे. मी थोडेसे हेअर स्ट्रेट केले आहेत, बघूया माझे हेअर किती वेळ स्ट्रेट राहत आहेत. आणि हे हाफ रेडी आहे, आता फटफट फटफट तयार होऊया. आता आमची ब्राईड रेडी होते. एवढी पावडर एवढी हातात जास्त पडलं. पिंडा पोरगा दिलाय बाहेर. हा आणि हे तयार होऊन आम्ही आलोय शॉपिंग करायला. शॉपिंग म्हणजे लास्ट मुवमेंट काही गोष्टी लागतात ते घ्यायला. पाण्याच्या बॉटल, थंडाची बॉटल. माझ्यासोबत आलाय जय. जय एक छोटीशी झलक त्याच्या 25 वर्षाच्या आयुष्याचा एक छोटीशी झलक आपण व्हिडिओच्या माध्यमाने त्यांची मुलगी ऐश्वर्या आणि स्वीटी वर्षा यांनी खूप मेहनत घेऊन बनवलेला आहे. तर कृपया सर्व विनंती आहे की तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघा. झाली मात्र सुरू करण्याची एक कहाणी. जेव्हा ओळख झाली त्याच्या बाबांची आधीची वेगवेगळे त्याला भारताने जिंकले महत्व. बाबांची निवड ठरली आणि गाव त्यांचं झाली. डाळ जरा जाड दया, 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 डाळ जरा जाड दया. डाळ जरा जाड दळा, 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 डाळ जरा
क्या बात है मिस्टर ने इसे चित्र डाळ जरा जाड झाला, 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 जाड झाला, जाड झाला, डाळ डाळ जरा जाड करा, 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 डाळ जरा जाड करा. क्या बात आहे या कपल जरा जोरात छान झालं पाहिजे खूप छान असा आवाज झाला लास्ट 3 कपल आणि इथे आमची नवरी जेवते. फायनली आता इव्हेंट वाइंड अप झालेला आहे आणि मी जेवते आणि आजचा ब्लॉग आपण इथेच संपवूया. लवकरच पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये भेटूया. नवीन ब्लॉग पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.